असं समजा की तुम्ही भौतिकशास्त्राचे विद्यार्थी आहात. नुकतीच तुमची शाळा सुटली आणि तुम्ही वर्गातून बाहेर पडलात. तुम्ही घरच्या दिशेने चालत असताना अचानक तुमच्या लक्षात येते की आईने आज बुंदीचे लाडू केलेत. हे लक्षात येताच लाडू खायच्या इच्छेने तुम्ही वेगाने घरी जायला सुरुवात केली. सुरुवातीला तुम्ही 6 मीटर प्रति सेकंद चालीने धावायला सुरुवात केली. दिवसभर शाळेत थकले असल्याने पुढे तुमचा वेग मंदावला व तुम्ही 2 मीटर प्रति सेकंद चालीने धावायला लागलात. जसं जसं तुम्ही घराच्या जवळ पोहोचले तसं लाडूच्या ओढीने तुम्ही पुन्हा वेगाने धावायला सुरुवात केली व यावेळी तुम्ही 8 मीटर प्रति सेकंद चालीने धावायला लागले. लगेचच घरी पोहोचून तुम्ही तुमच्या आवडीचे लाडू खाल्ले. आता या उदाहरणातून आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे ते बघा. घरी येताना मध्येच तुम्ही चाल कमी करता व पुन्हा वाढवता, म्हणजेच तुमची चाल ही त्या त्या क्षणाला बदलत राहिली तर ही असते तुमची त्या क्षणाची तात्कालिक चाल. तर मग पुढे आपण तात्कालिक वेगाबद्दल बोलूयात. आता ह्या ज्या संख्या आहेत या तुमच्या त्या त्या क्षणाच्या तात्कालिक चालीच्या किमती आहेत हे तर तुमच्या लक्षात आलंय. तात्कालिक चाल म्हणजे एका ठराविक क्षणाला असलेली त्या व्यक्तीची किंवा वस्तूची चाल. या चालीसोबत आपण जर त्यांच्या दिशेचा समावेश केला तर आपल्याला तात्कालिक वेग मिळेल. सोप्या भाषेत बोलायचं झालं तर ह्या क्षणाला तुमचा वेग हा 8 मीटर प्रति सेकंद उजवीकडे होता. तो त्या क्षणाचा तुमचा तात्कालिक वेग होता. पुढे बघा, याआधी आपण सरासरी वेगाबद्दल बोललेलोच आहे, पण इथे लक्षात घ्या की तात्कालिक वेग व सरासरी वेग हे समान नसतात. एका परिस्थितीमध्ये ते दोन्ही समान असू शकतात, ते आपण पुढे बघणारच आहोत. पण तत्पूर्वी ह्या मुद्द्याला आपण नीट समजून घेऊयात. आता बघा, जर तुमचे घर शाळेपासून 1000 मीटर दूर असेल व शाळेपासून घरी यायला तुम्हाला 200 सेकंद लागले असतील तर तुमचा सरासरी वेग हा 5 मीटर प्रति सेकंद असेल, बरोबर. पण तुम्ही पाहिलं तर हा सरासरी वेग तुमच्या त्या क्षणी असलेल्या तात्कालिक वेगा इतका मुळीच नाही. हाच मुद्दा आपण अजून एका उदाहरणाने छान प्रकारे समजून घेऊया. असं समजा की तुम्ही 15 सेकंदात 60 मीटर अंतर पार करता, पण हे अंतर पार करताना मध्येच तुम्ही तुमची चाल वाढवता तर मध्येच ती कमी करता. म्हणजे काही क्षणाला तुम्ही तुमची चाल बदलवत असता. जरी या प्रवासात तुम्ही तुमच्या चालीत बदल करीत असलात तरी सुद्धा तुमचा सरासरी वेग हा 4 मीटर प्रति सेकंद उजवीकडे इतकाच राहतो, बरोबर. किंवा याला आपण असंही म्हणू शकतो की धन 4 मीटर प्रति सेकंद. मग दिशा आली म्हणजे हा वेग झाला. तर हे इथपर्यंत तुम्ही समजून घेतलंच असेल. आता तुम्हाला विचारलं की तुमच्या प्रवासात ठराविक क्षणी तात्कालिक वेग किती होता. मग हे कसे काढाल. तर ज्या क्षणाचा तात्कालिक वेग आपल्याला काढायचा असतो त्या क्षणी कमीत कमी वेळात झालेले कमीत कमी विस्थापन लक्षात घ्यावे लागते. असं केल्याने त्या क्षणातील तात्कालिक वेगाचं अंदाजित मूल्य मिळवता येतं. परंतु लक्षात घ्या की त्या क्षणाला मिळालेला तात्कालिक वेग हा 100% अचूक असेलच असं आपण म्हणू शकत नाही. अचूक तात्कालिक वेग शोधायचा असेल तर आपल्याला अजूनच कमीत कमी वेळात झालेले कमीत कमी विस्थापन लक्षात घ्यावे लागेल. पण इथे समस्या अशी निर्माण होते की जर आपल्याला अगदीच तंतोतंत तात्कालिक वेग मिळवायचा असेल तर आपल्याला अगदीच सूक्ष्म काळात झालेले सूक्ष्म विस्थापन लक्षात घ्यावे लागेल. आणि असं करत गेलो तर ते जवळपास 0/0 असं होईल. मग हे तर अनुत्तरित राहील. अशाने आपल्याला तात्कालिक वेग मिळणे अशक्य होईल. मग याला काही अर्थ उरणार नाही. प्राचीन ग्रीक लोकांना वाटायचं की जर एखाद्या क्षणाला वस्तूची गती शोधता येत नसेल तर कदाचित ती गती एक भ्रम असेल. पण नंतर न्यूटनने हा समज चुकीचा ठरवला व या समस्येचं उत्तर शोधताना गणिताच्या नवीन शाखेचाच त्याने शोध लावला. आणि आज या गणिताच्या नव्या शाखेला आपण कॅल्क्युलस म्हणून ओळखतो. म्हणून जर आपण एखाद्या भौतिकशास्त्रज्ञाला विचारलं की तात्कालिक वेगासाठी काय सूत्र असेल तर तो किंवा ती आपल्याला कॅल्क्युलसचा समावेश असलेले सूत्र सांगते. पण जर कॅल्क्युलस म्हणजे काय नक्की हेच आपल्याला माहित नसेल तर मग आपण तात्कालिक वेग काढायचा तरी कसा. त्यासाठी आता आपण काही सोप्या पद्धती बघणार आहोत की ज्यांचा वापर करून आपण कॅल्क्युलसच्या विनाही त्या क्षणाचा तात्कालिक वेग काढू शकतो. मग आता हे सोपं होईल कारण कॅल्क्युलसच्या सूत्राने ते करणं खूपच किचकट वाटत होतं. तर पहिली पद्धत, जर वस्तूचा किंवा व्यक्तीचा वेग स्थिर असेल तर एखाद्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा वेग जर पूर्ण प्रवासात एकसारखा असेल
तर त्याच्या प्रवासातील कोणत्याही क्षणाचा तात्कालिक वेग हा सरासरी वेगा इतका असतो. मग ज्या सूत्राने आपण सरासरी वेग काढतो त्याच सूत्राच्या साहाय्याने आपण कोणत्याही क्षणाचा तात्कालिक वेग काढू शकतो. तर आपण सुरुवातीला बघितलं होतं की तात्कालिक वेग हा सरासरी वेगा इतका असू शकतो, तर ते याच परिस्थितीमध्ये, अन्यथा तो समान नसतो. दुसरी पद्धत, जर वस्तूचा किंवा व्यक्तीचा वेग स्थिर नसेल तर एखाद्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा वेग सतत बदलत असेल तर अशा वेळी आपल्याला स्थिती व काल आलेखाचा वापर करून तात्कालिक वेग काढावा लागतो. आता या आलेखात x वस्तूची स्थिती दाखवत आहे तर t वेळ दाखवतो. आता या ठिकाणी ज्या बिंदूचा आपल्याला तात्कालिक वेग काढायचा असेल त्या बिंदूवरील स्थिती व वेळ यांचा सरळ रेषेतील तिरकस चढ म्हणजेच स्लोप हा त्या बिंदूपाशी असलेला तात्कालिक वेग असतो. कारण हा स्लोप आपल्याला त्या बिंदूपाशी बदलत्या वेळात स्थितीमध्ये झालेल्या बदलाचा दर सांगत असतो. तिसरी पद्धत, जर वस्तूचे त्वरण स्थिर असेल तर जर त्या वेगातील त्वरण स्थिर असेल तर गतिविषयक सूत्रांचा वापर करून कोणतीही वेळ t संदर्भात त्या वस्तूचा तात्कालिक वेग v आपण काढू शकतो. तर ह्या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.